नमस्कार. बीड पोलीस पाटील भरती हॉल तिकीट तुमचं आलेलं आहे. ज्याने हॉल तिकीट अजूनही काढलं असेल तर लवकर काढून द्या. आता नेमकं परीक्षेला तुम्हाला घेऊन काय जायचं आहे, कुणाच्या नावामध्ये बदल झाला असेल, महिला असेल तर त्या महिलाने कुठला फॉर्म सोबत न्यायचा, ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. पेन कुठला घेऊन जायचा आहे, हॉल तिकीट कशा कलरचं काढायचं आहे, ही सगळी माहिती तुम्ही जर बीड पोलीस पाटीलचा फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. त्यासोबत आपली बॅच 990 फीस होती. शिवजयंती 19 फेब्रुवारीला आहे, त्यामुळे ऑफर आहे फक्त 200 रुपयामध्ये पोलीस पाटीलची आपण बॅच जी 990ची आहे तुम्हाला 200 रुपयात बॅच मिळेल. ज्याने अजूनही बॅच जॉईन नसेल केली तर लवकर बॅच जॉईन करा. ठीक आहे, आता बघूया पोलीस पाटील पदभरती परीक्षा उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना काय आहेत. त्या सूचना पाळणं अत्यंत गरजेचं आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे म्हणजे तुम्हाला एक्झामला जाण्या अगोदर कुठले डॉक्युमेंट सोबत न्यायचे, काय न्यायचे, ते सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन आहेत, अजून चॅनल आपलं सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासोबत तुम्हाला जर बीडचं पोलीस पाटील व्हायचं असेल तर तुमच्याकडे शेवटचे काही दिवस आहेत. हा नंबर लक्षात ठेवा बघा, 95 52 62 95 63 नंबर दिसतोय. या नंबरला हाय पाठवा. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. आपली फीस आहे 990 रुपये. किती आहे? 990 रुपये पोलीस पाटीलची फीस आहे. परंतु 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे, त्याच्या ऑफरमुळे फक्त फीस ठेवलेली आहे 200 रुपये. किती रुपये? 200 रुपये फीस ठेवली आहे. जे कुठले बीडचे ज्याने अजूनही पोलीस पाटीलचा क्लास लावला असेल तर लावून घ्या आणि बघून घ्या. कारण की हिंगोली जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील झाले, आता हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मुलाखतीला आपले खूप सारे पात्र झाले आहेत. आणि बीड जिल्ह्याचे तुमचे पेपर आहे 22 तारखेला. कधी आहे? 22 फेब्रुवारीला पेपर आहे. तुमच्याकडे जे काही दिवस राहिले असेल तर सगळे व्हिडिओ बघून घ्या. त्यासोबत तुम्हाला PDF सुद्धा मिळतील. ज्यांना बॅच जॉईन नसेल करायची त्यांना 200 रुपयामध्ये 30 पेपर जे काही सब्जेक्ट वाईट आहेत ते मिळतील. मग तुम्हाला नुसते पेपर पाहिजे असेल तर 200 रुपये या नंबर आहे, गुगल पे, फोन पे याला पाठवून द्या. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला पेपर सुद्धा मिळतील. आता इथं बघा, परीक्षेला जाताय तर परीक्षेला जाण्या अगोदर तुम्हाला काय करायचं, तुमचं सगळ्यात महत्त्वाचं हॉल तिकीट काढायचं. कसं पाहिजे हॉल तिकीट? तर तुमचं हॉल तिकीट रंगीत पाहिजे, कलरमध्ये हॉल तिकीट काढलेलं पाहिजे. ब्लॅक अँड व्हाईट चालणार नाही, त्यांनी दिलेलं आहे सूचनामध्ये. त्यानंतर तुम्हाला मूळ तुमचं आधार कार्ड न्यायचंय, त्याची झेरॉक्स गरज नाही काढायची, ओरिजिनल आधार कार्ड पाहिजे. त्यासोबत ज्या कुठल्या महिला असतील त्या महिलांच्या नावामध्ये बदल आहे, म्हणजे डॉक्युमेंट फॉर्म भरलाय वडिलांच्या नावाने आणि आता आधार कार्डवर मिस्टरांचं नाव आहे म्हणजे नवऱ्याचं नाव आहे. अशा महिलांनी काय करायचं, नमुना फ नावाचा फॉर्म आहे, सुघोषणापत्र, तो पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि तिथं स्वतःची सिग्नेचर करायची. कोणाची सिग्नेचर किंवा सिक्का चालत नाही, तिथं तुमची सिग्नेचर करून द्या, संपला विषय. ठीक आहे. हा, कुणा ज्या महिला आहेत, लग्न झालंय, त्यांच्या नावात बदल असेल त्यांनी नमुना फ हे सुघोषणापत्र लावायचं. कुठं मिळेल? व्हॉट्सअपला हाय करा, पाठवून देईन तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, हा व्हिडिओ बघता याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, बघून घ्या. आता लेखन साहित्य जर पाहिलं असेल तुम्ही तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, इथं तुम्हाला पेपरला नेताना काय न्यायचंय, तर फक्त काळ्या शाईचा बॉल पेनच न्यायचा आहे. जेल पेन चालणार नाही, शाईचा पेन चालणार नाही, दुसरा इंक पेन पेन्सिल चालणार नाही, किंवा निळ्या रंगाची शाईचा पेन असेल, लाल रंगाचा चालणार नाही. तुम्हाला पेन न्यायचा आहे फक्त काळ्या शाईचा बॉल पेनच, तिथं तुम्हाला गोल करण्यासाठी. चालेल. त्यानंतर परीक्षा केंद्रावर तुम्हाला थांबायचं. शेवटची वेळ आहे 10:30, 9 ते 10:30 हा तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे. 10 वाजेपर्यंत सेंटरला पोहोचा. 10 वाजून 31 मिनिटांनी जर पोहोचला तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. आणि हॉल तिकीट नसेल काढलं तर अजूनही काढून घ्या. तुम्हाला काही न्यायचं नाही, स्मार्ट वॉच असेल न्यायचं नाही, मोबाईल सोबत न्यायचं नाही, कॅल्क्युलेटर सोबत न्यायचं नाही. ओके. त्यासोबत परीक्षा कक्षातील शिस्त आणि पडताळणी दिलेली आहे. तुम्हाला त्या ठिकाणी संशयात्मक हालचाल आढळल्यास पुन्हा झडती घेतली जाईल, दिलेला आहे. त्यानंतर उपस्थित पत्रकार असेल, प्रवेशपत्र, आपली स्वाक्षरी, तंत्र म्हणजे जी तुम्ही स्वाक्षरी केलेली आहे फॉर्म भरताना ते चेक करून घ्या. कारण अनेक जण हिंगोलीमध्ये सुद्धा झालंय, फॉर्म भरलाय दुसऱ्याचा आणि फोटो तिसऱ्याचा, फॉर्म त्याचा, सिग्नेचर चौथ्याची, असं झालेलं आहे. त्यामुळे एकदा हॉल तिकीट स्वतःच चेक करून घ्या. त्यासोबत उमेदवारांची वैयक्तिक उपस्थिती अनिवार्य आहे. बघा, प्रश्नपत्रिका आणि OMR शीट आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला असं प्रश्नपत्रिका असेल A, B, C आणि D शीट, कुठलाही शीट असेल, A असेल, B असेल, C असेल, D असेल. त्यानंतर या प्रकारची उत्तर तालिका असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, OMR उत्तर तालिका भरताना तुम्हाला बरोबर कशा प्रकारे गोल करायचंय
इकडे बघा या प्रकारचं तुम्हाला बी दिसतंय, पूर्ण गोल केलेलं दिसतंय, असंच गोल करायचंय प्रश्न संचाला. चुकीची पद्धत टिकमार्क करायची नाही, रॉंग करायचं नाही, अशा प्रकारे अर्धवट गोल करायचं नाही किंवा गोल केलंय आणि इकडे परत एक गोल केलं असं अजिबात चालायचं नाही, कारण तसं जर केलं तर प्रश्न तुमचा चुकला म्हणून समजायचा, मार्क मिळणार नाही. टाळायच्या चुका आहेत, अशा प्रकारे 2 गोल करायचे नाही. जी काय तुमची उत्तरपत्रिका आहे तिला चुरगळून टाकायचं नाही, नाहीतर तुमची उत्तरपत्रिका चेक होणार नाही. बैठक क्रमांक तुम्हाला सेम याच सिरीज मध्ये लिहायचं, लक्षात ठेवा. या प्रकारची सिरीज आहे. एक दिसतोय, एक बघायचा, इथे एक आहे त्याला गोल करायचं. 4 दिसतोय, खाली 4 बघायचे, 4 ला गोल करायचे. 5 वर दिसतोय, 5 कुठे, इथं 5 ला गोल करायचे. 0 दिसतोय, इथं 0 ला गोल करायचे. 2 दिसतोय, 2 आहे, इथं 2 ला गोल करा. 3 दिसतोय, इथं 3 ला गोल करायचा. ठीक आहे, तरच तुमचा पेपर चेक होईल, अन्यथा होणार नाही. चुकीचा क्रमांक टाकल्यास उत्तरपत्रिका तपासली जाणार नाही, त्यांनी स्पष्ट दिलेला आहे. बीडवाले लक्षात ठेवा, परीक्षा कालावधी आणि शिस्त. परीक्षा झाल्याच्या नंतर, परीक्षा संपल्याच्या नंतर तुमची प्रश्नपत्रिका घ्यायची. त्यानंतर तुमची जी उत्तरपत्रिका आहे त्याच्या खाली एक कार्बन कॉपी आहे, ती फाडून तुमची घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर बघा उत्तर तालिका तुमची या वेबसाईटला मिळून जाईल. बीड pp.requirement.online.in या वेबसाईटला काय मिळेल, आन्सर की, पहिली आन्सर की मिळेल. त्यानंतर काही प्रश्न चुकीचे असतील तर तुम्हाला त्याचं ऑब्जेक्शन सुद्धा घेता येणार आहे, ते आपण सांगूया. कधी घ्यायचंय, 22 ला पेपर आहे, 23 ला ऑब्जेक्शन घेता. हा संपूर्ण तुमचा पेपर आहे. अंतिम लक्षात ठेवा या प्रकारच्या, आणि सर्वांना एक्झाम साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आणि चांगल्या प्रकारे पेपर द्या. ज्यांनी आपली बॅच घेतली असेल त्यांचा तर पेपर चांगला जाणार आहे, विशेष नाही. परंतु बॅच जॉईन नसेल केली, ठीक आहे, तर आजच बॅच जॉईन करा. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, किंवा या ठिकाणी हा नंबर बघा, या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा, किंवा व्हॉट्सअपला फक्त हाय करा, 9552 62 95 63. ठीक आहे, सराव पेपर पाहिजे असेल तर तुम्हाला 200 रुपये या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहे. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, पेपर मिळतील. किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर बघा नंबर परत लिहितोय, लक्षात ठेवा, इथं 9552629563 हा नंबर आहे. गोविंद नवल सर नावाने नंबर सेव्ह करा. नोट्स त्यासोबत क्वेश्चन पेपर मिळतील. 200 रुपये फीस आहे, किंवा बॅचची फीस आपली 990 रुपये आहे. आणि शिवजयंतीमध्ये ऑफरमुळं त्या ठिकाणी बॅचची फीस किती लिहिली आहे, 200 रुपये. मग तुम्हाला बॅच घ्यायची असेल तरी 200 रुपये फक्त, आणि बॅच नको, एवढा वेळ नाही तुम्हाला व्हिडिओ बघायसाठी, तर पीडीएफ घ्या, सर्व पीडीएफ मिळतील तुम्हाला 200 रुपयामध्ये. या नंबरला स्क्रीनशॉट पाठवून द्या, ठीक आहे, नोट्स मिळतील. आणि जर बीडमध्ये पोलीस पाटील व्हायचं असेल तर एकदा वाचून घ्या. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आवडला असेल तर सर्व बीडकरांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. थांबतोय.